आम्ही सध्या बेड नदीमधून जात आहोत। आज आमचा नर्मदा परिक्रमेचा 39वा दिवस आणि आज आम्हाला जायचं आहे 40 किलोमीटर। मग आमचं सुनपाणी जंगल आज संपून जाणार आहे। आता पाहू आज आम्ही 40 चालू शकतो की नाही। नर्मदे हर। बोलताय क्या बोलताय मिट्टू? ए मिट्टू, 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 ओ मिट्टू, क्या गाएगा मिट्टू? नर्मदे हर बोल, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। राम बोलो राम। पहले आपकी भाषा समझून राहिली वाटते। मिट्टू, ओ मिट्टू। तर रामकृष्ण मंडळी, आता आम्ही आहोत नवगाम मध्ये। इथं सुद्धा आश्रम आहे, पण आम्ही चाललो बोरियात। इथून शॉर्टकट आहे 2 किलोमीटर बोरियात गाव। चला आम्ही सध्या आहे बोरियात गावात। आता इथं आश्रम आहे का पाहतो। नसला आश्रम तर आम्ही जाऊ वघाड या गावामध्ये आश्रम आहे। इथं आम्ही आमच्या बॅगीचं वजन केलेलं आहे आणि स्वतःचं पण वजन केलेलं आहे। असे आम्ही कुटाने करत असतो। त्याच्यात आम्हाला नाही, उलट 1-1 किलो सगळ्याचं वाढलेलं आहे। एवढा खाऊन पिऊन चालले सगळे। 47 आणि 6 की 7 किलो एवढं वजन। तर आता आम्ही पोचत आहे वघाच या गावामध्ये। इथं आश्रम आहे। सकाळपासून आम्ही आत्तापर्यंत 15 किलोमीटर प्रवास केला। तर इथं जवळच आश्रम आहे। वागेश्वर महादेव मंदिर।
आम्ही सगळ्यांना सांगतो काळजी घ्या, पण आम्ही स्वतःच काही काळजी घेत नाही. आम्ही काळजी न घेतल्याचा परिणाम आमचे अध्यक्ष हे आज बेडवर झोपलेले आहेत. यांना मस्त सलाईन चालू आहे. आता कसं वाटतं तुम्हाला? सुई दुखते आपकी? अच्छा अच्छा अच्छा, कोई बात नाही. पण एक आहे, नर्मदा परिक्रमेमध्ये तुम्हाला काहीही होऊ द्या, कितीही मोठा दवाखाना जर असला तरी डॉक्टर 1 रुपया घेत नाही. फक्त नर्मदे हर म्हटलं काहीही करते. मग किती मोठी बिमारी असो, काही असो, ती नर्मदामध्ये सांभाळते आपल्याला सगळे. नाही तर आता तर असं आहे, काही काही डॉक्टर हात लावायचे पैसे देतात, पण ते खरंच मैयाची कृपा आहे.